हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. वेलकम टू शिल्पा राठोड लाईव्ह चॅनल. आम्ही आज चाललो श्री कुकेटेश्वरा स्वामी टेम्पल, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये. एक हे मंदिर आहे ते स्थित विशाखापट्टणमवरून तुम्ही जर जात असाल तर 1-1.5 तास लागतो इथून जायला. एक छान मंदिर आहे. शिवलिंग स्थापित आहे या मंदिरामध्ये. ह्याची कुकुटेश्वर स्वामी जे आहे ते कुती माधव स्वामी आणि श्रीपाद वल्लभ अनग क्षेत्र असं अग्रहाम श्री वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे. त्याच्या तुम्ही समोरच ज्यावेळी जाल तेव्हा एक स्तंभ आहे, तर याकाशिला नंदी एकल पत्तर नंदी असं ते त्या स्तंभाचं नाव आहे. तिथं असं मान्यता आहे की त्या स्तंभाच्या तिथं आपण हे जर एखादं मागणं केलं असेल तर ते पूर्ण होतं. पीठापुरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानलं जातं. आपल्या पदाग्य केश तंत्र असं त्याचं पुराण म्हणजे जुनं नाव आहे. आणि तिथं एक शिवलिंग हे स्वयंभू आहे तिथं, आणि 12वं शिवलिंग असं मानलं जातं. शक्तिपीठ आहे 18वं. पीठापुरम या गावाच्या मध्येच आहे ते. तिथं तुम्ही जाऊ शकता. हे आतमधलं आहे एरिया, मी तुम्हाला आता दाखवते. हा एंटर आहे. एंटरच्या इथंच कुंभ आहे, तिथं तुम्ही स्नान करू शकता. तिथं दर्शन, हे शिवाचं मंदिर आहे तिथं त्यांनी स्थापित केलेलं. पहिलंच एंटरलाच जातानाच आहे. ध्वजस्तंभ आहे, तुम्हाला तो पण दाखवते. तिथं हे आतमध्ये जाण्याचा एरिया आहे. हे आतमध्ये कुंभ आहे हा. त्यानंतर इथं छोटी छोटी शिवलिंग पण त्यांनी बांधलेली आहे. आतमध्ये लाईन इथं लागते. याच्यामध्ये शिवरात्री असते, कार्तिक मास असतो आणि नवरात्री हे 3 सण भरपूर मोठ्या प्रमाणात इथं साजरे केले जातात. हा एंटर आहे. आतमध्ये गेल्यानंतर हा स्तंभ आहे. हा इथून आतमध्ये लाईन लागते. इथून लाईन लागते. आणि शक्यतो तुम्ही जायचं असेल तर दुपारहून जावं, कारण इथं दुपारहून गेल्यानंतर ना थोडं गर्दी कमी असते. आणि मेन म्हणजे इथं दुपारनंतर ओपन केलं जातं. सकाळी गेला तर तुम्हाला 9 नंतर 9-9:30 नंतर ते 10 नंतर काहीतरी बंद होतं. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तरी जावं, नाही तर त्याच्या 5 वाजता नंतर. कारण आम्ही 5 वाजेपर्यंत थांबलो होतो, कारण आम्ही दुपारहून गेलो होतो. आम्हाला लेट झाल्यामुळे तिथं आम्ही 5 वाजता गेलो. तर शक्यतो तुम्ही जायचं असेल तर संध्याकाळच्या वेळेस जावं, कारण 1-1.5 तासाच्या अंतरावर ते विशाखापट्टणमवरून मंदिर आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. तिथं छोटी छोटी मंदिरं पण आहेत आतमध्ये, तुम्ही बघू शकता. इथं आतमध्ये मंदिर आहेत छोटीवाली. आतमध्ये मंदिर आहे. ह्याच्या बरोबर पाठीमागे ना तुम्हाला दत्ताचं टेम्पल पण आहे. इथं दत्ताचं टेम्पल पण आहे, ते पण तुम्ही तिथं जाऊन त्या मंदिरामध्ये दर्शन करू शकता. इथं जास्त करून तुम्हाला नंदीच दिसणार त्या साईडला. इथं शक्तिपीठ आहेत, 9 शक्तिपीठ आहेत, त्यांनी त्याचा फोटो तिथं लावलेला आहे. छान आहे वातावरण वगैरे. आम्ही तिथं खूप वेळ बसलो होतो आणि त्याच्यानंतर मग आमचा जाण्याचा प्रवास चालू झाला. आणि तुम्हाला तिथं जात असताना एक हॉटेल लागतं, वन म्हणून. ते हॉटेल पण खूप छान आहे. त्या हॉटेलमध्ये अनलिमिटेड थाळी आहे. तुम्ही मॉर्निंगलाच हे करत असाल, आफ्टरनूनला जेवणाच्या वेळेस, तर तुम्हाला लंच तिथं छानपैकी मिळून जातो. आणि संध्याकाळच्या वेळेस पण तिथं हॉटेल्स असतं. ते हॉटेल पण छान आहे, तिथं तुम्ही जेवण करू शकता. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही विशाखापट्टणममध्ये राहत असल्यामुळे आम्ही तिथं 1.5 तासाचा प्रवास केला होता. जास्त वेळ लागला नाही. मॉर्निंगला निघालो, पण आम्ही दुपारून पोचल्यानंतर दुपारी ते बंद होतं. त्यांनी 5 नंतर आम्हाला सांगितलं होतं. 4-5 वाजता त्यांनी चालू केलं परत रिटर्नमध्ये. तुम्ही ह्या शक्तिपीठाला शक्यतो भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्ही असंच बघत राहा. काय आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
कमेंट पण करून सांगा की तुम्ही या क्षेत्रामध्ये गेला होता का, ह्या कुकुटेश्वर मंदिराला तुम्ही भेट दिली होती का, याबद्दल नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.